पुणे महापालिकेकडून दीनानाथ रुग्णालयाला नोटीस पाठवण्यात आली आणि 22 कोटी 6 लाखांचा थकीत कर भरण्याचे निर्देश दिलेले आहेत। 2 दिवसांमध्ये थकीत कर भरण्याचे निर्देश यामध्ये देण्यात आलेले आहेत। पुणे महापालिकेने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला ही नोटीस पाठवली आहे। थकबाकी न भरल्यास थेट जप्तीच्या कारवाईचा सुद्धा इशारा दिलाय। पुणे महापालिकेने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला ही नोटीस बजावत 2 दिवसांच्या आत पैसे भरावेत असे निर्देश दिलेले आहेत। त्यामुळे त्या रुग्णालयाकडे असलेली तब्बल 22 कोटी 6 लाखांचा मालमत्ता कर जो थकीत आहे तो कधी भरला जातो आहे। हा थकीत कर 2 दिवसांमध्ये भरला नाही तर थेट मालमत्ता जप्तीचा इशारा महापालिकेने दिलेला आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे पुण्यातले प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्याबरोबर जोडले गेलेत। निलेश, अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी सध्या पुण्यामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासंदर्भातल्या एक तर थकीत कर 2 दिवसांच्या आत भरायचा आहे आणि त्याचप्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश लागू झालेले आहेत। आणखी नेमक्या काय काय घडामोडींवर लक्ष आहे? दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासंदर्भातले अपडेट्स काय? खरं तर अनुपमा, महिलेच्या मृत्यू प्रकरणी आज 12 दिवस झाले। 28 तारखेला त्या महिलेचा प्रसूती झाली। त्या दरम्यान त्या महिलेचा रक्तस्राव झाला। त्याच वेळी त्या ठिकाणी 3 दवाखाने बदलण्यात आले। त्यानंतर त्या महिलेचा मृत्यू झाला। या सगळ्या प्रकरणाला आज 12 दिवस होते। मात्र या प्रकरणामध्ये ठाम कारवाई अजूनही झाली नाही। 3 समित्या स्थापन करण्यात आल्या। त्या 3 समितीमधल्या 2 समितीने अहवाल दिलेला आणि आता फक्त माता मृत्यू अन्वेषणचा जो अहवाल आहे तो बाकी आहे। या सगळ्यामध्ये जर कुठेतरी बघितलं तर कारवाईला दिरंगाई होत असल्याचा जो आरोप आहे तो आता सर्वसामान्य माणसं करत आहेत। आज जर बघितलं तर आज दीनानाथ हॉस्पिटलच्या बाहेर प्रतिबंधात्मक आदेश जे आहेत ते लागू करण्यात आलेले। 100 मीटरच्या परिसरामध्ये एकापेक्षा जास्त म्हणजे 5 जणांपेक्षा जास्त लोक येणार नाहीत। त्यामुळे साहजिक तिथं आता आंदोलन होणार नाही। आता महत्त्वाची जी भूमिका असणार आहे ती माता मृत्यू अन्वेषण जी संस्था आहे तिचा रिपोर्ट काय येतोय। धर्मादाय आयुक्ताचा जो समितीचा रिपोर्ट जो आहे तो सादर झालेला आहे आणि त्या रिपोर्टमध्ये धर्मादाय जे दवाखाना आहे दीनानाथ त्यांनी धर्मादायाचे जे नियम पाळलेत का त्याच्यात चौकशी करून त्यात रिपोर्ट दिलेला आहे। एवढंच नाही तर काल संध्याकाळी पुणे पोलिसांनी ससून हॉस्पिटलला एक पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की प्राथमिक उपचारामध्ये दीनानाथ हॉस्पिटलने दिरंगाई केली आहे का याचा खुलासा त्यांनी त्या ठिकाणी मागितलेला आहे। मात्र या सगळ्यामध्ये कारवाई मात्र कुठेही दिसत नाही आपल्याला। त्यामुळं सर्वसामान्य माणसांकडून कारवाईचा जी मागणी आहे ती होताना आपल्याला पहिले मिळतात। तर दुसरीकडं भिसे कुटुंब आहेत ते न्यायाच्या प्रतीक्षेत आहे। एकोमागो एक समिती स्थापन करण्यात येते मात्र त्याचा अहवाल जो आहे तो ठामपणे निष्कर्षापर्यंत आलेला दिसत नाही। त्यामुळे आता जो आज माता मृत्यू समितीचा जो अहवाल येणार आहे त्या अहवालामध्ये नेमकं काय नमूद करणार येणार आहे ते महत्त्वाचं असणार आहे आणि पुणे पोलीस या सगळ्या प्रकरणामध्ये दोषी कोणाला ठरवतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दीनानाथ हॉस्पिटलने कारवाईचा सूर उचलला आणि डॉक्टर घैसास आहे त्यांच्या राजीनाम्याची कारवाई केली। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये कुठं ना कुठं तरी दिरंगाई होत असल्याचं आपल्याला पाहिलं। खरंय निलेश, अनेक खरं तर फाटे या सगळ्या प्रकरणानंतर फुटले। अनेक महत्त्वाची प्रकरणं त्यानंतर बाहेर आली। अहवाला मागून अहवाल येतात मात्र अजून कुठलीही कारवाई झालेली नाहीये आणि या कारवाईची खरं तर सामान्य नागरिक प्रतीक्षा करतात। निलेश, धन्यवाद या सगळ्या दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। जरूर आपल्याकडून अपडेट जाणून घेत राहू।